भारतातील उच्च शिक्षणाचं स्वरूप आता बदलताना दिसत आहे. भारतातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न पाहतात. काही जण तिथं स्थायिक होतात, तर काही जण शिक्षण पूर्ण करून भारतात परततात. परदेशात शिक्षण घेण्यासाठी पालक मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च करतात. बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ब्रिटनला जाणे पसंत करतात. परंतु आता जागतिक दर्जाचे शिक्षण भारतात मिळणार आहे. ब्रिटनमधील अनेक नामांकित विद्यापीठं भारतातील प्रमुख शहरांमध्ये आपले कॅम्पस स्थापन करत आहेत. भारत ब्रिटनमधील मजबूत होत असलेल्या संबंधांमुळे हे शक्य झालं आहे. या कॅम्पसमुळे विद्यार्थ्यांना परदेशात न जाता भारतातच जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. ब्रिटिश काउन्सिलने हे आंतरराष्ट्रीय कॅम्पस भारतातील उच्च शिक्षणाचा कायापालट कसा करू शकतात हे सांगितलं आहे. भारतीय विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होणार जाणून घेऊयात. विद्यार्थ्यांना आता आपला देश न सोडता ब्रिटिश विद्यापीठाच्या पदव्या मिळवता येतील. UGCच्या नवीन नियमांनुसार केवळ जागतिक स्तरावर उच्च मानांकन असलेल्या विद्यापीठांनाच भारतात शाखा उघडण्याची परवानगी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शहरात आणि सांस्कृतिक वातावरणात राहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांचा लाभ घेता येईल. आर्थिक मर्यादा, व्हिसा मिळवण्यातील अडचणी आणि परदेशात स्थायिक होण्याची आव्हानं यामुळे अनेकदा परदेशातील शिक्षणावर मर्यादा येतात. भारतातील ब्रिटिश कॅम्पस विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या पदव्या प्रदान करतील. त्यामुळे ही मुलं आपल्या घराच्या अगदी जवळ राहून शिक्षण घेऊ शकतील. त्यांची जागतिक स्तरावर रोजगाराची क्षमता सुधारू शकतील आणि करिअरमधील संधींचा शोध घेऊ शकतील. हे कॅम्पस जागतिक कल आणि भारताची वाढती डिजिटल अर्थव्यवस्था लक्षात घेऊन अभ्यासक्रम उपलब्ध करून देतील. यात प्रामुख्याने कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, डेटा सायन्स, बायोमेडिकल सायन्सेस, बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स, इंजिनिअरिंग, अप्लाइड सायन्सेस, इकॉनॉमिक्स आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत जसा आंतरराष्ट्रीय शिक्षणाचं केंद्र म्हणून उदयास येत आहे, तसे ब्रिटनचे हे कॅम्पस जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याची शक्यता आहे. साऊथहॅम्प्टन सारख्या विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा होईल. विविध देशातील विद्यार्थी समूहामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेटवर्क तयार करण्यास मदत होईल. भारतात कॅम्पस सुरू करणारी ब्रिटनची विद्यापीठं विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, गुणवत्तेवर आधारित मदत आणि आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे. या उपक्रमांमुळे विविध सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचं शिक्षण अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि परवडणारं होईल. दर्जेदार शिक्षण, करिअरच्या उत्तम संधी आणि वैविध्यपूर्ण सामाजिक वातावरणामुळे ब्रिटन नेहमीच जागतिक प्रतिभेला आकर्षित करणारं ठिकाण राहिलं आहे. मात्र 2025मध्ये धोरणात्मक बदल, आर्थिक दबाव आणि कामगार बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी UKचे आकर्षण कमी होत आहे. या बदलांचा परिणाम ताज्या आकडेवारीतून स्पष्ट होतो. जून 2025मध्ये 74,000 भारतीयांनी ब्रिटन सोडलं आहे. ब्रिटन सोडणाऱ्यांमध्ये 42,000 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महागाई, कडक व्हिसा नियम ही यामागील कारणं आहेत. त्यामुळे जर ब्रिटनची नामांकित विद्यापीठे भारतात आली तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे अधिक सोयीचे ठरण्याची शक्यता आहे. अशाच क्रीडा, राजकीय आणि इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.